श्रोतेहो नमस्कार. परब्रह्म गोपालनाथ महाराज यांच्या 325व्या जन्मोत्सवानिमित्त भक्ती संगीताचा विशेष कार्यक्रम संपन्न झाला. परब्रह्म गोपालनाथ महाराजांनी लिहिलेल्या शिरोमणी या ग्रंथातील निवडक ओव्या घेऊन शिरोमणी सार या ग्रंथाची निर्मिती केली गेली. त्याचं प्रकाशन नुकतंच पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरात त्रिपुटीचे विद्यमान मठाधिपती परमपूज्य गुरुनाथ महाराज घोलप, आचार्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज, नाथ पठाधीश्वर परमपूज्य जितेंद्रनाथ महाराज, परमपूज्य सौ माईसाहेब यांच्या हस्ते संपन्न झालं. या सर्व आदरणीय मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शनही केलं आणि त्यानंतर प्रथित यश गायकांनी या ग्रंथातील काही भक्ती रचना सुरेल स्वरात गाऊन भक्ती सुमनांजली वाहिली. या सगळ्या कार्यक्रमाचा आस्वाद आपण आजच्या या व्हिडिओतून घेऊया. गिरी महाराज, कोषाध्यक्ष श्री राम जन्मभूमी अयोध्या, त्याचप्रमाणे परमपूज्य जितेंद्रनाथ महाराज, अंजनगाव सुरजी येथील देवनाथ मठाचे नाथ पीठाधीश्वर आणि त्यांच्याबरोबर विद्यमान झालेल्या माईसाहेब, तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि तुम्हाला सर्वांना अशी विनंती करतो की गोपालनाथ महाराजांच्या प्रतिमेला आपण पुष्पार्पण करावं. अतीत जो त्रिपुटी हुआ सत्वरजतम स्वर्गमृत्यू पात्रा वर्तमान भूत भविष्य ह्या ज्या त्रिपुटी आहेत, या त्रिपुट्यांच्या पलीकडे असलेली अशी ती त्रिपुटी वसई स्वामीचा स्वामी कृष्णा तटेवर, त्यांचे स्वामी गोविंदनाथ आणि गोविंदनाथांचे स्वामी गोपालनाथ असं त्यांनी वर्णन केलं आहे. स्वभक्तासिनो पूर्ण सन्मान दाता नमस्कार श्री ब्रह्म गोपालनाथा. आपल्या भक्तांना ते पूर्ण सन्मान देतात आणि अशा तऱ्हेनं गोपालनाथ महाराजांनी या ठिकाणी 1766 साली समाधी घेतली. समाधी घेत असताना भक्तवर्ग शोकाकुल झालेला होता. तेव्हा भक्तवर्गाला नाथाने असं सांगितलं, आजवरी होतो दृश्यमान कोणी न भावे उद्वी न जाण, जे का असतील भाविक जन त्याची दर्शन देई नव्हे. आता आणि गोपालनाथ गाथा या नावाने आम्ही तो ग्रंथ प्रसिद्ध केला. सर्वात महत्वाचा ग्रंथ म्हणजे शिरोमणी. गोपालनाथ महाराजांनी हा ग्रंथ लिहिला 9200 त्याच्या ओव्या आहे. तत्वज्ञान पण ग्रंथ आहे. या ग्रंथाचा निवडक भाग एकत्र करावा आणि शिरोमणी सार या नावाने हा ग्रंथ प्रसिद्ध करावा असं आम्हाला भक्ताला वाटलं. असं आमचं हे देवस्थान पुणेकरांना पण लक्षात यावं या उद्दिष्टाने आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. संत महंत मंडळी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आली. त्या सर्वांचं मी भक्तवर्गाच्या वतीनं अत्यंत आदरपूर्वक आणि मनपूर्वक असं स्वागत करतो. मी आपल्याला सांगू इच्छितो की परब्रह्म गोपालनाथ महाराजांनी वेदांत शिरोमणी हा ग्रंथ लिहिला होता. 9200 ओव्यांचा हा ग्रंथ आहे, ज्याच्यामध्ये 18 किरात आहेत आणि त्यातील प्रत्येक किराताचा निवडक ओव्यांचा हा शिरोमणी सार ग्रंथ जो मी आता पाहणार आहात याचं प्रकाशन आपण करतोय. आणि यातल्या रचना ज्या नामवंत कलाकारांनी गायलेल्या आहेत त्या पेन ड्राईव्हचं पण आपण इथे उद्घाटन करत आहोत. आत्मज्ञान आहे, शुद्ध ज्ञान आहे आणि हा गुरु असतो जो आपल्याला अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढतो आणि ज्ञानरूपी प्रकाशाकडे नेत असतो. नेहमी त्यामध्ये नाथ असे म्हणतात की सद्गुरूच्या कृपेने जीवनातील सर्व दुःख भ्रम हे दूर होतात. खरं सुख हे बाह्य गोष्टीमध्ये नसून आत आहे, आत्मज्ञानात आहे. त्यामुळे गुरु हा जीवनाचा खरा मार्गदर्शक आहे. अभंगाचे बोल आहे, गुरुने सुखी केले परब्रह्म गोपालनाथ महाराज. गाताय पंडित मंगेश घाटपांडे. सुखी केले सुखी केले गुरुने सुखी केले सुखी केले गुरुने सुखी केले सुखी केले गुरुने सुखी केले सुखी केले आनंद परी रंगविले
खजिना मिळतो दुकानामध्ये. म्हणून ते अभंगातच असं म्हणतात, संत दुकाना जाऊ. अतिशय वेगळ्या शैलीमध्ये गोपालनाथ महाराजांनी हा अभंग रचलेला आहे आणि हे सादर करतात आपल्या पुढे पंडित रवींद्र कुलकर्णी. संत दुकाना जाऊ. संत सभेमध्ये जाऊन मला काय मिळणार, तर मला मिळणार सद्विचार, सद्विवेक बुद्धी, ज्ञान आणि भक्ती. म्हणून गोपालनाथ महाराज असं लिहितात, संत सभेसी जाईन मी. सादर करतायत सौ मंजुषा कुलकर्णी पाटील. वाढतच पण मनाची शुद्धी होते. तर गोविंदनाथ महाराज म्हणजेच गोपालनाथांचे शिष्य त्यांच्या एका अभंगात असं म्हणतायत, भक्तांच्या बोलाचा, म्हणजे भक्त काय म्हणतायत हे त्यांच्या अभंगात म्हणतायत. पुन्हा सादर करतायत सौ मंजुषा कुलकर्णी पाटील. भक्तांचा